कोकणातील एक अशी जागा, कोकणाच्या या खूप सुंदर डोंगरांच्या मधून निघतो एक सुंदर रस्ता. ढगांमधून जसं जसं पुढे जातो तसं आपल्याला बघायला मिळतं याच रस्त्यावरती एस आकाराची कलाकृती. आणि याच कलाकृतीच्या खालच्या बाजूला बघितलं तर कोकणाच्या या निसर्गातून धावणारी कोकण परी म्हणजेच आपली कोकण रेल्वे या गावाच्या सौंदर्यात अजूनच भर टाकताना पाहायला मिळते. या प्रवासात आपण जसं पुढे जातो तसं आपल्याला अजून खूप साऱ्या सुंदर जागा पाहायला मिळतात. याच रोडच्या सुरुवातीच्या भागात एक सुंदर आणि कित्येक वर्षाचा इतिहास ज्या मंदिराने बघितला, ज्या मंदिराने जपला, त्या ऐतिहासिक मंदिराचं दर्शन आपल्याला इथे होतं. पुढे अशी पारंपरिक शेती देखील पाहायला मिळते. थोडं पुढे गेलं की अजून एक सुंदर मंदिर देखील याच रोडवरती बघायला मिळतं. याच मंदिरात संपूर्ण गावाचा प्रसिद्ध शिमगोत्सव होतो. पावसाच्या मोसमात हा रोड खूपच सुंदर दिसतो, कारण जर इथून आपण समोर दिसणाऱ्या डोंगरात पाहिलं तर कित्येक किलोमीटर दूर एक वॉटरफॉल नजरेस पडतो. गावातील लोक त्याला मिनी मार्लेश्वर म्हणून ओळखतात. या सुंदर रस्त्यावरून आपण जेव्हा कधी प्रवास करतो तेव्हा नुसता प्रवासच नाही तर इथल्या निसर्गासोबत इथल्या धार्मिक स्थळांचं सुद्धा दर्शन होतं. आपण या डोंगर रस्त्यावरून प्रवास करून पुढे गेलं की येतं डोंगराच्या माथ्यावर वसलेलं एक सुंदर गाव. उंच हिरव्यागार डोंगरात बसलेल्या या गावात काही मोजकीच घरं पाहायला मिळतात, जिथे खूप सुंदर घरं तर आहेतच, पण ती घरं आणि इथल्या जुन्या रूढी परंपरा जर कोणी जपल्या असतील तर त्या इथल्या माणसांनी. तर मी विशाल कांबळे, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी आलो आहे चिंद्रवली गावामध्ये आणि चिंद्रवली गावामधील ही लोखंडी वाडी आहे. आणि जर तुम्ही इथे बघितलात तर निसर्ग असा आहे ना की आजूबाजूला सगळी घरं आहेत आणि घरांच्या बरोबर मधोमध शेती आहे. तर ही चिंद्रवलीतील लोखंडीवाडी आमचा मित्र परिमल कांबळेची सासरवाडी आहे. तर स्पेशली आम्ही तिथे आलो आहे त्याच्याबरोबर. तर आज या चिंद्रवली आणि लोखंडीवाडीतील बघूया निसर्ग. आणि हे बघा, इकडे बघितलं तर ही सगळी सर्कलमध्ये घरं आहेत इकडे, आणि पाठच्या साईडला बघितलं तर पूर्ण डोंगर आहे. आणि हे बघा, इकडे खाली उताराचा भाग आहे. हा पूर्ण आम्ही आता वरती प्रवास करून आलो तर खाली बघितलं तर पूर्ण हा म्हणजे डोंगरावरती असल्यासारखं आम्हाला वाटत होतं. फील एकदम पुरा चढ लागत होता. आणि चढून आल्यावरती एकदम इकडे आल्यावरती ही लोखंडवाडी आहे चिंद्रवलीतली. आणि बघा, इकडे बघू शकता शेतीची कामं आता चालू झालीत, पण इथे विषय असा आहे की इथलं जे पाणी आहे ते की पावसाच्या पाण्यावरच ही शेती आधारित आहे. दुसरा कुठला पाण्याचा सोर्स नाही. त्याच्यामुळे ही सगळी शेती पावसाच्या पाण्यावर म्हणजे जेव्हा पाऊस येणार तेव्हाच ही शेती होणार. त्याच्यामुळे ही शेतीत थांबले. आणि बघा, इकडून सगळं असं बघू शकता. हे मी आता इथलं त्यांच्या शेतीच्या हे मस्त वाटलं असतं. हा जो भाग आहे ना, हा मस्त वाटलं असतं. ही वाट आहे, पायवाट. आणि ही पायवाटचा सीन असा आहे की शेती जेव्हा मोठी होईल ना तेव्हा एकदम कडक वाटेल, एक नंबर स्पॉट वाटेल. इकडून पायवाट आहे, ही खालची घर आहे ती पायवाट आहे. आणि बघा, मी आता सेंटरला उभं इकडून जर आपण बघितलं तर ही सगळी अशी घरं आहेत. आणि या साईडला हे बघा, इकडे पूर्ण घर आहे ते. आणि ही जी मध्ये दिसते आपल्याला ती शेती आहे. त्यामुळं जेव्हा शेती ही पूर्ण भात लावणी कंप्लीट होईल त्यावेळी एक नंबर इथले हा जो म्हणजे स्पॉट असेल ना
तो मस्त दिसत असेल. इथली जी चिंद्रवलीतली लोखंडेवाडीतली जी लोक मुंबईला किंवा शहराच्या बाहेर राहतात त्यांना हा चांगलाच आनंद मिळत असेल या निसर्गाचा. तर आम्ही सुद्धा आलो होतो. आम्हाला वाटलं होतं की शेती झाली असेल लावणी करून, पण पाऊस असं पाहिजे तितका पाऊस नसल्यामुळे ही शेती झाली नाही. आता पाऊस चेक करणार लावणीला तुम्हाला पाऊस येतो की नाही ते आता चेक वरती करून येण्याने सांगणार तुम्हाला. हा तुमची शेती झाली की नाही? हे तुमचं आहे म्हणजे तुम्हाला दुसरा पाण्याचा सोर्स नाही? पाणी आहे अजिबात नाही लावलेली. पाणी दुसरं पाणी नाही कुठे? अजिबात पावसाचंच पाणी. अच्छा, पाण्यावर शेता भरपूर सांडलेली ही एवढीच शेती आहे आणि तिकडे 2 माझ्या आहेत. म्हणजे ही घराच्या साईडची आहे तेवढी शेती तुमची? बाकी आमची सगळे आम्ही तिकडे घरचेच आहेत शेतापर्यंत खाली पाण्यावरली. पण गवरियाला ना भरपूर गवरेड येतात. हा गवरियाला भरपूर येतात. अच्छा, या कागदी बिजली आहेत ना. आला चाय घ्या चाय घ्या. आलो चहा प्यायला आलो. इथे आल्यानंतर एक मात्र लक्षात आलं की इथे प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम, पण तो प्रॉब्लेम कुठे दिसतच नव्हता. शेतीची कामं चालू केली पण पाऊस नाही. तरी इथे ज्या आजी आहेत ना त्यांच्या चेहऱ्यावर असलेलं हसून नकळत खूप काही शिकून जाईल असं होतं. इथे आजही पारंपरिक शेती केली जाते, तेही फक्त पावसाच्या पाण्यावर. इथे जर आजूबाजूला पाहिलं तर आजही जुने गोटे पाहायला मिळतात. आणि फक्त गोटेच नाहीत, त्या गोट्यांमध्ये बैल सुद्धा आहेत. अगदी सहजच गोट्याच्या बाजूला बघितलं तर काहीच वेळापूर्वी शेतीच्या कामातून आणलेला नांगर सुद्धा बघायला मिळाला. लाकडी ठेवण्यासाठी बनवलेल्या खोपट्या इथे आजही पाहायला मिळतात. आणि अजून जे जवळपास गावात असायला हवं ते सर्वच होतं. कुठंतरी इथे गाव आजही गाव पण जगत होतं. ही एवढी सगळी गर्दी जाऊया सोडायला. अजून एक आजी आली. तपवून देणार ती निघाली. बाबू गुलाब कापाय माम्यात आल्या 50 घेऊन जाळ्याने काढून आणि आता नेलीन. कुठे कुठे लवकर येतो मग खैराटात गेली वस्तू कापाणी आमचं येत न खैराटात. आम्हाला काय काठीन खाली जावत नाही. ह्या वहिनी आहेत आमच्या. ह्या त्यांच्या आई बाबा आहेत. हे त्यांना सोडायला चालेत फणस घेऊन. लेकीला आणि जावयांना फणस देत आहेत. पाऊस पडल्यानंतर फणस देत आहेत. जावयांना सोडायला ते सगळी मंडळी. इकडं मगाशी जो आरडाओरडा होता तो या पानांसाठी होता. चालू जावयांसाठी पाने घेऊन आले आजी. देऊला दाखव. चला मामा चला. इथे आजही ती मायेने आपलंसं करणारी माणसं आहेत. आज जर बघितलं तर सगळीकडे सगळेच लोक उद्याच्या चिंतेमध्ये आहेत. तर इथे हे गाव आणि इथलं जीवन, इथल्या रूढी परंपरा गावचं गाव पण सांभाळून आहेत.
हा डोंगर तर इथे घडलेल्या प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आहे, ज्याची सुंदरता येथे आल्यानंतर मनात कायमची घर करून जाते. तुम्हाला जर अशी छान आणि सुंदर कोकणी गावं बघायची असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाकी आपल्या सर्व कोकणवासियांना सुद्धा पाठवा. भेटूयात लवकरच अशाच एका सुंदर गावामध्ये. काय माहिती, येणारा पुढचा स्टॉप हा तुमच्या गावचा सुद्धा असू शकतो.